नमस्कार. कधी विचार केलाय का की धर्मग्रंथानुसार जगाचा शेवट नेमका कसा असेल? बरं, आज आपण याच गूढ टाईमलाईनबद्दल म्हणजे त्या कालरेषेबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर मग सुरुवात करूया. बघा, धर्मग्रंथामध्ये ना घटनांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. ही एक मोठी गोष्ट आहे जी आपण आज स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. हे बघा, ही संपूर्ण गोष्ट ना 4 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. आणि ही फक्त काही घटनांची लिस्ट नाहीये, तर हा एक मोठा प्रवास आहे. म्हणजे येशूच्या परत येण्यापासून ते एका नवीन राज्याच्या स्थापनेपर्यंत सगळं काही यात आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहिती आहे? याची सुरुवात आपल्या पृथ्वीवर नाही होत, तर ती होते आकाशात घडणाऱ्या एका जबरदस्त घटनेने. जरा विचार करा, 7वी तुतारी वाजते आणि येशू थेट पृथ्वीवर येत नाहीत, तर ते आधी हवेत प्रकट होतात. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा ते आपल्या सगळ्या विश्वासू लोकांना एकत्र बोलावतात. आणि इथे खूप महत्वाचा टर्निंग पॉइंट येतो, तो म्हणजे पहिलं पुनरुत्थान. हीच ती घटना आहे जी ठरवते की कोण चांगला आहे आणि कोण वाईट, आणि त्यांना कायमचं वेगळं करते. धर्मग्रंथामध्ये या क्षणाचं वर्णन इतकं जबरदस्त केलंय ना. विचार करा, ज्यांनी विश्वास ठेवला त्या शहीदांना हवेत वर उचललं जाते आणि खाली पृथ्वीवर त्यांचे शत्रू हे सगळं भीतीने दहशतीने बघत आहेत. तर हे जे मोठं विभाजन होतं ना, यानंतर वेळ येते 2 वेगवेगळ्या कापण्यांची. हो, 2 कापण्या. एक आहे जीवनाची आणि दुसरी आहे न्यायाची. आणि इथे हे विभाजन अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, एकीकडे आहे धान्याची कापणी, हे आहे तारणाचं प्रतीक, आणि दुसरीकडे द्राक्षांची कापणी, म्हणजे जे लोक पृथ्वीवर मागे राहिलेत त्यांच्यावर होणाऱ्या न्यायाचं प्रतीक. याचा अर्थ काय होतो? तर पहिल्या कापणीनंतर पृथ्वीवर फक्त तेच लोक शिल्लक राहतात ज्यांनी देवाच्या आज्ञा मांडल्या नाहीत. आणि मग इथूनच अंतिम न्यायाची खरी सुरुवात होते. बरं, आता आपण येतो त्या अंतिम लढाईकडे. एक असं युद्ध ज्याबद्दल आपल्या सगळ्यांनी ऐकलेलं आहे. हो, आर्मागेडनचं महायुद्ध. आणि हे युद्ध सुरू होण्याचा क्रम पण खूप नाट्यमय आहे. बघा, सगळ्यात आधी काय होतं? सैन्याला यायला रस्ता मिळावा म्हणून फरात नदी कोरडी केली जाते. मग जगभरातले राजे आपली सैन्य घेऊन आर्मागडन नावाच्या ठिकाणी जमतात. आणि त्यानंतर महान बॅबेल शहराचा न्याय होतो, आणि मग तिचेच मित्रपक्ष तिला आगीने जाळून टाकतात. आणि बाबेलचा नाश झाल्यावरच तो क्षण येतो. येशू आपल्या स्वर्गीय सैन्यासोबत, म्हणजे ज्यांना वर उचलून घेतलं होतं त्यांच्यासोबत पृथ्वीवर उतरतात. कशासाठी? तर आर्मागेडनमध्ये जमलेल्या सगळ्या दुष्ट शक्तींचा सामना करून अंतिम न्याय करण्यासाठी. तर मग हे महायुद्ध संपतं आणि इथून कथा विनाशाकडून निर्मितीकडे वळते. आता वेळ येते एका नवीन युगाच्या स्थापनेची. पण एक प्रश्न मनात येतोच की या सगळ्या विनाशकारी घटनांचा नेमका उद्देश काय आहे? म्हणजे इतक्या मोठ्या न्यायाची गरजच का? आणि याचं उत्तर खूप महत्वाचं आहे. बघा, ज्या शहीदांचं पहिलं पुनरुत्थान झालं होतं ना, तेच या गोष्टीचा जिवंत पुरावा ठरतात की देवाचा आज्ञा पाळणं शक्य आहे. आणि यामुळे एक खूप मोठा वैश्विक वाद कायमचा मिटतो आणि देवाचा न्याय योग्य आहे हे सिद्ध होतं. या संपूर्ण घटनेकडे एका वेगळ्या नजरेने पण बघता येतं, एका दिव्य लग्नाच्या गोष्टीसारखं. म्हणजे वर आपल्या वधूला संकटातून वर उचलून घेतो, ती सुरक्षित असताना तो खाली पृथ्वीवर शत्रूंना शिक्षा देतो, आणि मग तो आपल्या वधूसोबत परत पृथ्वीवर येतो आणि दोघे मिळून एका नवीन राज्याची स्थापना करतात. आणि मग शेवटी काय होतं? सगळ्या दुष्ट शक्तींचा पूर्णपणे नाश केला जातो. श्वापद आणि खोटा संदेष्टा यांना अग्नीच्या सरोवरात टाकलं जातं. सैतानाला 1000 वर्षांसाठी बांधून ठेवलं जातं. आणि मग 1000 वर्षांच्या शांतीच्या राज्याची, म्हणजेच सहस्र वर्षांच्या राज्याची सुरुवात होते. यालाच सृष्टीचा शब्बात किंवा विश्रामकाळ असंही म्हणतात. आणि ही सगळी कालरेषा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नावर आणून ठेवते. जेव्हा हा सगळा न्याय पूर्ण होईल त्यानंतर पापाची शक्यता कायमची संपून जाईल का? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला आपल्या स्वतंत्र इच्छेबद्दल आणि अनंत काळाबद्दल खूप खोल विचार करायला लावतो.